क्षणातच एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द करतील। या निवडणुकीमध्ये महायुतीला स्पष्टपणे बहुमत मिळत असल्याचं चित्र जे आहे ते दिसलं। सर्वात मोठा पक्ष हा 132 आमदार जिंकत भाजप हा झालेला आहे। त्याच्या खालोखाल शिंदेचे 57 आमदार निवडून आले आणि दादांचे 41 आमदार निवडून आलेले आहेत। त्याच्यामुळे महायुती सरकार स्थापन करणार हे चित्र जे आहे ते 23 तारखेला स्पष्ट झालेलं होतं। मात्र पुढची प्रक्रिया नेमकी कशी असेल, मुख्यमंत्री पदासाठी कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार या संदर्भातल्या चर्चा ज्या आहेत त्या सुरू झालेल्या होत्या। आज 26 नोव्हेंबर 14वी विधानसभा विसर्जित होत असताना नेमक्या आज घडामोडी काय घडतायत हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असेल। एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिलेला आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहताय। एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा राज्यपालांकडे सोपवला आहे। एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिलाय। काही वेळापूर्वीच राजभवनात ते पोहोचलेले होते। त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द केला। यावेळी त्यांच्या सोबत आहेत देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार। एकनाथ शिंदे यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता 14वी विधानसभा जी आहे ती विसर्जित झालेली आहे। मुख्यमंत्री पदाचा राजीनामा एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्याकडे सुपूर्द केलाय। 14वी विधानसभा आता विसर्जित झालेली आहे। मुख्यमंत्री पदाचा राजीनामा एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांकडे सुपूर्द केलेला आहे। राज्यातल्या राजकीय घडामोडींचे सगळे अपडेट्स आपण बघतोय। काही वेळापूर्वी अजित पवार दाखल झाले राजभवनावर, त्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि काही वेळापूर्वीच एकनाथ शिंदे सुद्धा दाखल झाले आणि त्यांनी राज्यपालांकडे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा सुपूर्द केलेला आहे। राजकीय घडामोडी आणि सत्ता स्थापनेसंदर्भातले प्रत्येक अपडेट सुरुवातीला तुम्ही TV9 मराठीवरच पाहू शकणार आहात। मुख्यमंत्री पदाचा राजीनामा शिंदेंनी आता राज्यपालांकडे सुपवलेला आहे। 11ची वेळ होती, शिंदेंनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिलेला आहे आणि त्याच्यानंतर आता 14वी विधानसभा जी आहे ती विसर्जित झालेली आहे। या औपचारिकतेसह एक प्रश्न उपस्थित होतो की पुढचा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री नेमका कोण असणार। 3 नावं चर्चेत आहेत, पण त्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर दिल्लीत शिक्कामोर्तब झाल्याचं कळतंय। पण तुर्तास ही अपडेट, मुख्यमंत्री पदाचा राजीनामा एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांकडे सुपूर्द केलेला आहे। पुन्हा एकदा जाऊयात, विनायक डावरुंग आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। विनायक, ऋषाली बरोबर आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांकडे आपला राजीनामा जो आहे तो सोपवलेला आहे। आज जे आहे ते सरकारचा शेवटचा दिवस होता। 14वी विधानसभा जी आहे ती विसर्जित आज आताच खऱ्या अर्थाने झाली। तरी थेट दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। सी.पी. राधाकृष्णन यांच्याकडे एकनाथ शिंदे यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा ज्या वेळेला सुपूर्द केला त्यावेळेची ही दृश्य, काही क्षणापूर्वीची ही दृश्य आपण पाहताय। यावेळेला त्यांच्यासोबत अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस सुद्धा आणि दीपक केसरकर सुद्धा, दादा भुसे सुद्धा त्यांच्यासोबत आहेत। राजीनामा सुपूर्द केला एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांकडे हस्तांदोलन केलंय त्यापूर्वी आणि त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांकडे आपला राजीनामा सुपूर्द केलाय। त्यांच्यासोबत काही प्रमुख नेते सुद्धा आहेत। देवेंद्र फडणवीस आहेत, अजित पवार आहेत, दादा भुसे, त्याचबरोबर दीपक केसरकर सुद्धा आता मुख्यमंत्र्यांसोबत आहेत। आणखी काही आमदार सुद्धा आता या प्रमुख नेत्यांसोबत आहेत। तर शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द केलाय। 14वी विधानसभा आता विसर्जित झालेली आहे आणि या राजीनाम्यासोबतच पुढचा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार याच्याही हालचाली सुरू झाल्या। तर काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून आता शिंदेंची नेमणूक करण्यात आलेली आहे। जुनी विधानसभा जेव्हा विसर्जित होते, राजीनामा सुपूर्द होतो आणि त्यानंतर नवीन सरकार स्थापन होईपर्यंत काळजीवाहू म्हणून मुख्यमंत्र्यांना ही जबाबदारी स्वीकारावी लागते। आता एकनाथ शिंदे काळजीवाहू मुख्यमंत्री असतील राज्याचे।